एक वर्ष झाले ही रेसिपी मी शेअर केलेली नाही आणि तुम्हाला सांगते ही रेसिपी ना पहिल्याच वेळेस मी टाकली होती, त्याला भरपूर यूज आलते. आणि तुम्हाला सांगते आपण एक वर्षाआधी खारीचा व्हिडिओ टाकला होता, तो पण सगळ्यांना खूप आवडला. यूट्यूबपेक्षा फेसबुकवर त्यांना सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं ना, खरंच खूप भारी वाटतं ना व्हिडिओला यूज आल्याच्यानंतर. आज ना ही रेसिपी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. बऱ्याच आईच्या कमेंट होत्या की ताई याची रेसिपी शेअर करा शेअर करा. चला म्हटलं रेसिपी शेअर करायला काहीच हरकत नाही. तर मी काय केलं, इथं अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावशर रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हळदी पावडर आणि खायचा सोडा व चवीपुरतं मीठ घालायचं. कडकडीत तेल गरम करायचं आणि आपण शंकरपाळे खारी बनवतो ना, त्याला कसं मोहन टाकतो तसं मोहन टाकायचं. अगदी छान मिक्स करायचं आणि पीठ घट्ट मळून बाजूला ठेवायचं आहे. पीठ भिजेपर्यंत काय करायचं, गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती इडली पात्र ठेवायचं. बऱ्याच ताईकडे इडली पात्र नसलं तर काय करायचं, एक पातेलं ठेवायचं. पातेल्यावरती दळण करायची चाळणी ठेवायची आहे. आता इथे ना व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, कारण ही लाटी कशी बनवली ही दाखवली नाही. जशी आपण 4 पदरी चपाती करतो ना तशीच लाटी बनवल्या आणि पूर्ण लाट्या मी इडली पात्रामध्ये वाफवून घेतल्या. कमीत कमी याला मला 15 मिनटं लागली, जास्त वेळ नाही लागला. 15 मिनटाच्या नंतर छान वाफल्या की नाही अशा चाकूने कापून पाहायच्या आणि सगळ्या कापून घ्यायच्या. आता ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. अगदी कडकडीत तेल गरम झालं पाहिजे, कारण याला ना कडकड तेल लागतं, कारण जाड असतात. जर तेल थंड असेल तर त्या नरम होतात, कुरकुरीत होत नाही. मस्त कडक कडक तळून घ्यायच्या. पाहू शकता आपल्या मस्त बट्ट्या रेडी झाल्या. कोणाकोणाला आवडली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल.